पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो मुक्ता रेणुका फोन वाजतो। हा कोणाचा आहे? बहिणीच्या वडिलांचं। बोल ना पटकन ऐकलं। हॅलो हा आत्माराम बोल। काय तुम्ही परत कळवलंच नाही काही? हो मुक्ता रिलॅक्स। अहो काय होतंय मुक्ताला? काय झालं? कुसुम आहे का? जरा तिला फोन द्या। हा कुसुम बोल। हा द्या। हा मोठ्या मालकीनबाई बोला। नाही मुक्ता प्रेग्नंट नाहीये। अरे देवा। हो पाळी सुरू झाली तिची। ब्लिडिंग पण जास्त होते। मुक्ता नाही काळजी नका करू तुम्ही, आम्ही हॉस्पिटलमध्येच घेऊन जातो तिला। काय होतंय ते कळवा बरं का? हो मी आहे तिच्या बरोबर। काय होतं ते मी कळवते तुम्हाला। बरं ठेवते फोन, मला निघायचंय। हा ठेवते। ऐक काय झालं? ताई बरी आहे ना? अहो काही नाही, त्याला दिवस नाही गेले। मालकीनबाईंचा अंदाज जरा चुकलाच। असा कसा चुकला? हो चालायचंच, होत असतं असं। हे ठीक आहे, पण मुक्त मोठमोठ्याने आरडत होती, तिला काही त्रास तर होत नाही ना? अहो आता 4 दिवस त्रास होणारच, त्यात उशीर आली। फक्त आता शहरातली लोक गडबडून जायला नको। तसे ते तिला दवाखान्यात घेऊन चाललेत। खरं तर त्याची पण काही गरज नव्हती। असं कसं गरज नव्हती? पोरीला एवढा त्रास होतोय आणि तू म्हणते गरज नव्हती म्हणजे? हो आता चाललेत ना घेऊन, तुम्ही नका टेन्शन घेऊ। मी चहाचं काय ते बघते, चहा उकळून गेला असं बघते मी। अण्णा आपलं मुक्त ताईला काय होणार तर नाही ना? नाही रे बाळ, काही नाही होणार। आता तर तिला दवाखान्यात पण नेलंय, काहीच नाही होणार आता। सावकाश जा जरा। हो स्पीड ब्रेकर वगैरे। हो मुक्ता काळजी करू नका, व्यवस्थित। वय नका काळजी करू, आहे मी। सर काही होणार नाही ना? अरे घाबरू नकस, लय फक्त माहिती। आणि ती VI पाठीशी आहे, डॉक्टर बी पाठीशी आहे। तेव्हा तू नग टेन्शन घेऊस, काय बी होणार नाही तिला। रेणुका दादाला आत घेऊन जा। चल चल चला समजत ना आज, चला चल ग कोळे। ये ना इकडे। मग तुला काही पाहिजे असेल तर मला सांगत जा। हा हो तू आत ये, आत। जया काय झालं मुक्ताला? काय सांगताय? हो ना, मुक्ता प्रेग्नेंट नाहीये, त्यामुळे तुझा प्लॅन तसाच राहू दे। तसंही मी तो कुठे बदलला होता? तुम्हालाच काय झालं होतं काय माहिती? नाही म्हणजे काय आहे, तिच्या पोटात बाळ होतं, म्हणून जरा मला तिचा जीव घ्यायचं म्हणजे पटत नव्हतं, काळजी वाटत होती ना। पण आता तसं काय नाहीये, ती प्रेग्नेंट नाहीये, त्यामुळे प्रश्नच मिटला। आता तिला डॉक्टरकडे घेऊन गेलेत, तिच्या पोटात दुखतंय म्हणून। काय आत्या, पण ती पार्टी पर्यंत बरी होईल ना? अगं उद्याच कुठे पार्टी आहे, अजून बरेच दिवस आहेत पार्टीला। नाही पण पार्टी पर्यंत जर तिला बरं नाही वाटलं तर मग ती कशी येईल पार्टीला आणि मग माझा प्लॅन फ्लॉप होईल। तू लगेच एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस आणि गडबडून तर अजिबात जाऊ नकोस। आधी डॉक्टर काय बोलतात ना ते बघूया ना।
जाऊ जाऊ डॉक्टरकडे निघालो ना आता आपण. पोचू आता आपण 10 मिनिटात पोचू. त्रास होती ना फार. काय काही जास्त तर नसेल ना? नाही अगं काही जास्त दिसते नसेल. आणि आपण ज्या डॉक्टरकडे चाललो ना डॉक्टर सुहासिनी अतिशय हुशार डॉक्टर आहेत त्या. म्हणजे सगळ्या प्रॉब्लेमसाठी मी त्यांच्याकडेच जायचंय. त्या नक्की बऱ्या करतील. नको काळजी करायची. सारंग थोडं फास्ट चालू बाळा. मोठी आई घरच्यांची लय आठवण येऊन राहिली. असं वाटतं त्यांना भेटावं एकदा. हो आता आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. आणि घरी आले ना की मग फोन करूया त्यांना. नाही तर बोलून घेऊया त्यांना. नको काळजी होईल व्यवस्थित. अहो कामावर नाही का जायचं? चला. जायचंय पण मुक्ताची अजून काही खबर नाही. इथं काय चाललंय काय कळना. समजल्या बिगर माझा पाय कसा निघन. कशाला एवढं टेन्शन घेताय? एवढं काही नाहीये. असं कसं एवढं काही नाहीये? अरे तिच्या आरडल्याचा आवाज अजून माझ्या कानात जात नाही. लय त्रास होत असणार तिला. अरे मुक्ता इथं असताना तिथं ह्या 4 दिवसातला त्रास काय मला माहित नाही का? सगळं माहिती आहे मला. कुसुम तुला सांगतो हा त्रास नेहमी सारखा नाहीये. मला लय भीती वाटू राहिली. हो शांत व्हा बरं. काही होणार नाही. बस. हो थँक्यू. सारंग ना? हो. आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील. नाही म्हणजे MRI किंवा सोनोग्राफी नंतर काही ब्लड टेस्ट करायला लागतील. त्यानंतरच काय झालं असेल याचं निदान करते. काही घाबरण्यासारखं नाही ना? म्हणजे तुम्ही खूप टेस्ट करायला सांगताय म्हणून विचारतो. काय म्हणजे नेहमीचं दुखणं नाहीये हे तर निश्चित आहे. शरीरात अनेक हालचाली घडतायत. नेमकं काय घडतंय हे कळायला या टेस्ट कराव्या लागतील. त्यानंतरच कळेल की त्यात काळजी करण्यासारखं आहे किंवा नाही किंवा सर्जरी करावी लागेल का. तुम्हाला मी टेस्ट देते. त्यातली एक CA-125 ही ब्लड टेस्ट आहे. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? नाही. सॉरी मी तुम्हाला घाबरवत नाहीये पण तुमच्यापासून लपवून ठेवणं पण योग्य नाही. ही टेस्ट जी आहे ना ती अंडाशयामध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये कॅन्सर आहे का नाही हे चेक करण्याची ही टेस्ट. कॅन्सर आहे की नाही हे मी खात्रीनं सांगू शकत नाही. तेवढ्यासाठीच आपण टेस्ट करतोय. टेस्टचे सगळे रिपोर्ट्स आले ना की सगळं पिक्चर क्लिअर होईल. पण मी तुम्हाला सांगते जरी कॅन्सर असला तरी तो औषधानं बरा करण्याचा आपण प्रयत्न करू. आता एवढंच सांगेन की खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत तेव्हा लाईटली घेण्यासारखं अजिबात नाही. पण जो काही आजार असेल त्याच्यावर उपचार करूया आपण. माझ्यावर विश्वास ठेवा. मुक्ता नगरकर. ऑल द बेस्ट. काय सारखं त्या फोनकडे बघताय? अजून कसं नाही ते फोन. फोन आला पाहिजे. तू कुसुम तू तरी करून पावर. हो मोठ्या मालकीन बाई म्हणल्या होत्या ना फोन करतील. मग करतील ना.
त्यांचं आलंय घे 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 घे, घे. बोल 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 तुम्ही पण ना? घे घे फोन घे पटकन. हा हा थांबा. हा मोठ्या मालकीनबाई, मुक्ता बरी आहे ना? हो बरं आहे आता. म्हणजे दुखणं खूपच कमी आहे, पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण काढते सारखी. हा सवय. तब्येत बरी नसेल की आई वडिलांची आठवण येतेच ना. बरं तुम्ही असं करता का, काही दिवसांसाठी इथेच येता का राहायला? मी पप्प्याला पाठवते तिकडे. म्हणजे कसं तुम्ही इथे सगळेजण असाल ना तर तिची तब्येत लवकर बरी होईल. हा खरे, पण डॉक्टर काय म्हणले हो? डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्यात करायला. सारंग मुक्ताला तिकडेच घेऊन गेलाय. तेवढ्यातच फोन करून घेते तुम्हाला. मी पप्प्याला पाठवते, तुम्ही तयार राहा. मग संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील, तोपर्यंत तुम्ही याल पण इथे. हा वय. ठेवू मग फोन. काय म्हणले? अहो ते डॉक्टरांनी काहीतरी टेस्ट करायला सांगितलेत, संध्याकाळपर्यंत कळल काय ते. का? हा मालकीनबाईंनी आपल्याला काही दिवस तिकडे बोलावलंय. मुक्ताला लई आठवण येऊ राहिली आपली. तर मग आपल्याला जायलाच पाहिजे मग. चल चल आवरायला घेऊ. चल गाड्या पण भेटायला पाहिजे है ना. अहो ते पप्या भाऊंला पाठवणार आहेत आपल्याला घ्यायला. असं का? आई हा मला पण यायचे. अरे मी एकटे इथे राहून काय करू, मी पण येते. अरे बाळांनो, आम्ही आधी जातो ना तिथं आणि बघतो नेमकं काय झालंय, परिस्थिती काय आहे ते बघतो आम्ही. आणि इथं घराकडे बघायला पण कोणतरी पाहिजे का नाही. मी इथं घर सांभाळा, आम्ही असे गेलो आणि लगेच आलो आहे का नाही. कुसुम आवरायला की पटकन. मला ना या डॉक्टरांचं काही कळतच नाही. मग त्याच्या पोटात दुखते तर कॅन्सर काय बोलतात. पोटात इन्फेक्शन झाले तर म्हणे काय बाळच होणार नाही अशी शक्यता वाटते. ते काय बोलतात मला ना त्यात काही कळतच नाही ग. त्या पोरीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय, त्या मुक्ताने किती सहन करायचं. डॉक्टर सुहासिनी म्हणत होते तिची खूप काळजी घ्यायला लागेल आपल्याला. कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास दिला होता कामा नये, नाही तर तब्येत आणखीन खराब होऊ शकते. मानसिक त्रास पहिल्यापासून मीच दिलाय तिला. आत्माराम बरोबर जेव्हा तिथे नवरात्रात आली संबळ वाजवायला, तेव्हापासून तिला मानसिक त्रास सर्वात जास्त मी दिला. छळ छळ छळ. अख्खी रात्र ती संबळ वाजवत होते माझ्यामुळे. लग्नाच्या ऐन वेळेला मी बंद करून ठेवलं तिला कुठेतरी. हे करायचं नाही, ते करायचं नाही. प्रत्येक बाबतीमध्ये माझी दादागिरी, माझे नियम, माझी कडक शिस्त. त्याला घाबरून रात्रभर ती बाहेर जाऊन संबळ वादनाची प्रॅक्टिस करते. सगळं माझ्यामुळे झाले. त्यामुळे मानसिक त्रास हा मीच दिलाय तिला सर्वात जास्त. आता मला ना माझी लाज वाटते. हा त्या दिवशी सरावाला जाताना थोडा अशक्तपणा जाणवला होता, पण असं काय घडन असं वाटलंच नव्हतं. हात काय चाललंय काही कळतच नाही. वरून माणूस किती ठीक दिसत असला ना, आतलं काय चाललंय. मुक्ता जास्त विचार करू नकोस. अगं किरकोळ आहे, लवकर बरी होशील. हो खूप त्रास दिलाय पोरीला, खूप त्रास. काय असं करताय तुम्ही? हं? तुम्ही जे वागलात त्याची जाणीव झाली ना तुम्हाला. देवी आईसमोर माफी सुद्धा मागितली तुम्ही. घरातले सगळं विसरून गेलेत. आता तुम्ही पण विसरा. हं? उत्तर किती प्रेम करताय, किती जीव लावताय तिला. घरातल्या प्रत्येक माणसाच्या आनंदासाठी किती झटताय. तुमच्या असा वागण्याने घरातले सगळेजण किती आनंदी आहेत. हो ना. नाही मला कल्पना आहे ना, मुक्ताच्या आजारपणाचा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. पण तुम्ही नका ना धीर सोडू. तुम्ही धीर सोडलं तर आम्ही कोणाकडे बघायचं.
आणि रिपोर्ट येऊ दे की आधी, मग आपल्याला कळेल तिचा आजार पण गंभीर आहे नाहीये, ऑपरेशनची गरज लागणार आहे नाही लागणार आहे. रिपोर्ट येऊ देत ना. अहो काय झालं? मला असं पावत नाहीये ना. तुम्ही इकडं बघा ना, माझ्याकडं बघा बघा. असं काय करताय? अगं काही नाही. काही नाही होणार तुला. मला काही होऊच शकणार नाही. मायावर एवढा प्रेम करणारा नवरा असेल तर काय हिंमत नाही त्याला पुढे सोडून जायची. अजिबात काळजी करू नका, जास्त विचार पण करू नका. मला काही होणार नाही, सगळं ठीक होईल. गोळ्या घेतल्या ना? होय. हे बघ मुक्ता, काही होणार नाही तुला, काही होऊच शकत नाही. आणि इतक्या लहान वयामध्ये इतकी मोठी मोठी आव्हानं पेलली आहेस तू, इतकी वादळ परतवून लावली आहेस. काय कमी संकट आली तुझ्या आयुष्यात एवढ्या लहान वयात? आणि सगळ्यात मोठं संकट कुठलं माहितीये? त्या संकटाचं नाव आहे रावसाहेब नगरकर. माझ्यासारखा एक अत्यंत मुरब्बी मुत्सद्दी राजकारणी, त्याला पचवलंस तू, त्याच्यावर मात केलीस, त्याला योग्य मार्गावर आणलंस. त्याच्या पुढे हे काय? तुझा रिपोर्ट काय येईल मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की तू ही लढाई जिंकणार, 100% जिंकणार. तुला काही होऊच शकत नाही. काळजी करू नकोस. येस. डॉक्टर जरा लवकर सांगा ना काय आहे रिपोर्ट. अरे जे काय बराच वेळ झाला रिपोर्ट आल्यापासून अक्षरशः खूप टेन्शन आलंय बा मला. नाही मी समजू शकते. म्हणजे मी म्हटलं की तिला कधीच मूल होणार नाही, तर ते ऐकायची तुमची तयारी आहे का? हे असं काही लिहिलंय का त्याच्यात रिपोर्ट मध्ये? शक्यता नाकारता येत नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की सून म्हणून मुक्ताकडून तुमच्या काय अपेक्षा असते? नाही म्हणजे आता मी जे काय सांगितलं की ती आई होऊ शकणार नाही, तर तुमचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल? दृष्टिकोन काय असेल म्हणजे? आम्ही इथे आलोय ते आमच्या सुनेसाठी नाही, आमच्या मुलीसाठी आलोय इथे. मुलगी मानतो आम्ही तिला. चिडू नका. ते असं काय विचारतात मला? एक मिनिट थांबा. मला सांगा, तुमच्या मिसेस गेली 25 वर्ष माझ्याकडे येत आहेत, तुम्ही कधीच त्यांच्या सोबत दिसला नाही बाजूला बसलेले मला? अहो नाही आलो मी. बरं नाही आलं सोबत, ठीक आहे. पण त्यांना फिजिकली किंवा कुठलाही त्रास होतोय का याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हा तिने सांगितलंय मला. त्या सांगायच्या हो, पण तुम्ही स्वतःहून विचारलं का कधी? हो डॉक्टर, मी विचारलं काय आणि तिने सांगितलं काय? काय फरक पडतो? एकच आहे ना. फरक पडतो, खूप फरक पडतो. माझ्या नवऱ्यानं माझी चौकशी केली, त्याचा बाईला खूप फरक पडतो. तर तुम्ही म्हणाल ही काहीतरीच बोलते, पण खरंच सांगते, छोट्या छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो.
बाई समजणं सोपं नाही एवढं, बरं का रावसाहेब? ठीक आहे डॉक्टरीणबाई, ठीक आहे. मला मान्य आहे की मी माझ्या बायको बरोबर आलेलो नाही, पण आता मी आलोय माझ्या सुनेसाठी. तुम्ही सांगताय तिला मूल होऊ शकणार नाही, मग काय फरक पडतो? फक्त मूल जन्माला घालणं एवढंच काय बाईचं आयुष्य नाही. तिला खूप काम असतात. तिचं काय? मी कुठे म्हणतोय काय, आम्हाला फक्त मूल हवंय, नातवंड हवंय. त्यासाठी जे काय करायचं असेल ते करूया ना. काय करायचं असेल, कुठले उपचार करायचे असतील, किती पैसा खर्च करायचा असेल, तो करायला तयार आहे मी. परदेशात जायचे का, जाऊया घेऊन, सगळं तयार आहे मी. पण आम्हाला मूल पाहिजे, नातवंड पाहिजे आम्हाला. ती एवढं करूनही मूल नाही झालं तर मग? मला सांगा, तुम्ही हे असं का बोलताय? काय आले त्या रिपोर्ट मध्ये? नाही आम्हाला कळलं पाहिजे, स्पष्टपणे सांगा बघू. हो, पण त्यासाठी बाई काय आहे हे कळायला पाहिजे. नुसते रिपोर्ट बघून काय करणार तुम्हाला? सांगा. ऐकतोय मी त्यासाठीच आलोय. बाई समजणं सोपं नाहीये, कारण बाई होणं हेच सोपं नाही. मला सांगा, मुलगा जन्माला आला तर जेवढा आनंद होतो घरात, तेवढा मुलगी झाल्याचा होतो का? म्हणजे जन्माला आल्यापासूनच तिला नाकारण्याचा प्रवास सुरू होतो की नाही? पोरगी 18 वर्षाची झाली की आई वडिलांनी तिच्या लग्नाचं टेन्शन यायला लागतं. त्यामुळे तिचं करिअर, तिने पाहिलेली स्वप्न सगळं बाजूला राहतं. कारण गणित फिक्स असतं. 22च्या आत लग्न झालं पाहिजे, 25च्या आत पहिलं मूल झालं पाहिजे. आज तो काळ असतो, तिच्या कपाळावरच्या भाग्यरेषा जातात आणि पोटावर सीझरच्या रेषा येतात. आईबाप सांगतायत 4 लोकात खिदळायचं नाही. नातेवाईक कौतुकाने सांगतात मुलीची मान अजिबात वर नाही, ती नाकासमोर चालते. नवरा म्हणतो माझ्या घरात तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, फक्त बाहेर फिरायला जाऊ ना तेव्हा जीन्स घालत जा. मोठ्यांना हसलं म्हणते मोठ्यांना हसते. कोणासाठी डोळ्यात पाणी आलं तर म्हणतात रडकी. प्रेम केलं तर म्हणतात वाया गेली. कोणाच्या विरोधात बोललं तर म्हणतात माज आलाय तिला. कोणाबरोबर चालायला लागली तर म्हणतात लायकी आहे का तुझी चालायची बरोबर. मोठमोठ्यांना हसली तर म्हणतात शोभत नाही बाईच्या जातीला. अरे मग काय शोभतं बाईच्या जातीला? कुंकू, टिकली, मंगळसूत्र आणि वाढणारं पोट. बरं एवढं होऊन सुद्धा जेव्हा प्रसूती वेदना सहन करते त्याच आईला तुम्ही आईवरूनच शिव्या देता. नवीन जीव निर्माण करण्याची देणगी असून सुद्धा आयुष्यभर अपमान, अवहेलना सहन करत राहणे. बस. तुम्हाला माहितीये, बाईच्या आयुष्यात 2दा अस्थिर परिस्थिती निर्माण होते. एकदा तिची जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा, आणि दुसरं जेव्हा तिची मासिक पाळी बंद होते, ज्याला आम्ही मेनोपॉज म्हणतो तेव्हा. मग तिची चिडचिड सुरू होते, डोक्यात काहूर माजलेलं असतं. आपलं असं कुणीच जवळ नसतं. मुलं मोठी झाली, लग्न करून झाली. मुलगा नोकरीसाठी कुठेतरी गेला, मुलगी लग्न करून गेली, आणि आपल्या नवऱ्याजवळ आपल्याला प्रेम देण्यासाठी काही उरलेलंच नसतं. म्हणजे बघा, महिन्याचे 4 धरले तर वर्षाचे 48, म्हणजे 20 वर्षाचे 960 दिवस ती आपल्या माणसांपासून लांब राहिलेली असते. 960 दिवस. किती काहूर माजलं असेल तिचं मन, किती अस्वस्थ असेल, बेचैन असेल. म्हणून म्हणते बाई असणं सोपं नसतं. मला ते रिपोर्ट सांगा ना, काय ते? मुक्ताच्या अंडाशयाला गाठ आहे, म्हणजे ओव्हरीज मध्ये सिस्ट आहे, त्याला आम्ही सिस्ट म्हणतो. आणि काय आहे, ही 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी आहे, त्यामुळे ऑपरेशन शिवाय काढता नाही येणार. तसं नाही केलं तर कॅन्सर होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही. शिवाय तिच्या ओव्हरीजला पीळ पडलाय.
आणि हेही सांगते की ती गाठ जिथे आहे तिथून काढणं खूप कॉम्प्लिकेटेड. म्हणजे मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही, पण कदाचित इन्फेक्शन पसरलं असेल तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. जस्ट वॉर्निंग यू. आमच्या तऱ्हेने आम्ही खूप प्रयत्न करू, पण धोका टाळता येईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणजे मी म्हटलं की तिला कधीच मूल होणार नाही, तर ते ऐकायची तुमची तयारी आहे का? मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही, पण कदाचित इन्फेक्शन पसरलं असेल तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. मुक्ताच्या अंडाशयाला गाठ आहे, म्हणजे ओव्हरीज मध्ये सिस्ट आहे. आणि काय आहे, ही 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी आहे, त्यामुळे ऑपरेशन शिवाय काढता नाही येणार. तसं नाही केलं तर कॅन्सर होऊ शकतो. बर मुक्ता, घेऊ काढा पी बघ, मग कशी चांगली तरतरी येईल तुला. घे. म्हणजे लय कडू आहे, मला नको. अगं औषध कडूच असते. काय विचार करायचं नाही, नाक दाबायचं आणि प्यायचं घट्टा घट्टा. पण हे नाही गिळणार, खरंच खरंच नको. असं म्हणतीस? बरं दे, ठेवते मी. काय ग पोरीनो, तुम्ही काय तोंडा बघत बसले? बहिणीशी बोला, काहीतरी तिच्याशी गप्पा मारा. बहिणी, तुला माहितीये का, मी आपल्या बिझनेस मध्ये ना ऑर्डर घ्यायला शिकलीये. आणि परवाच ना बँगलोरच्या एका व्यापाराची 300 किलो मोसंबीची ऑर्डर घेतली. आणि आतापर्यंत ना ती ऑर्डर डिलिव्हर सुद्धा झाली असेल. अरे वा. ए वहिनी, हे बघ, हे मी डिझाईन केलंय. मी जिथे इंटर्नशिप करते ना त्या आहुजा मॅडमना पण दाखवला. त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि त्या काय म्हणाल्या माहितीये? काय घे आधी सांग. तर त्या मला म्हणाल्या की मला खूप वर्षांनी तुझ्यासारखी हुशार, पॅशनेट आणि कामाला झोकून देणारी मुलगी मिळाली आहे. माझं फ्युचर खूप ब्राईट असणार आहे असं पण म्हणाल्या. मला ना तुम्हा दोघींचं खरंच लय कौतुक वाटत. मी दोघीलाही मोठा होणार बघा. बघितलं का पोरीनो, तुम्हा दोघींचं कौतिक ऐकून मुक्ताला कडू काढा सुद्धा गोड लागला. आई, तुला हे वाक्य मस्त, तुला फक्त तुलाच जमू शकतं आहे. तू फार भारी हे चालवलेस त्या बाबतीत. कोण आलाय बघितलं का? अरे या या. या या. मी आलेच. आता बरं वाटते ना तुला? पण तुम्हाला कसं कळलं? हा ग, मोठ्या मालकीनबाईंचा फोन आला होता. म्हणलं तुला लई आठवण येऊ राहिले आमची. आम्ही लागलीच निघून आलो. पण साधी पोटदुखी तर होती, मग एवढं लांब कसं काय गेलं? आता
पोटात काय खळबळ मारली असेल हे वरनं कसं समजणार? हवं असतात बायकांच्या काही बाई गोष्टी, तुम्हाला नाही कळायचं. ते बसा बस मग बसा आत्माराम बस. हे घर तुझंच आहे. फरकायस का तू? बस अगं. मी जाऊ का? बसू मग. बसा ना. बस ग. ए बाळा बस. दादा रिपोर्ट कसे आहेत? रिपोर्ट फारसे चांगले नाही आहेत. काळजी करण्यासारखं आहे. चांगलं नाहीत म्हणजे काय कळल का बयाजवार? मुक्ताच्या अंडाशयाला गाठ आहे, म्हणजे ओव्हरीज मध्ये सिस्ट आहे. आणि काय आहे, ही 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी आहे, त्यामुळे ऑपरेशन शिवाय काढता नाही येणार. तसं नाही केलं तर कॅन्सर होऊ शकतो. मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही, पण कदाचित इन्फेक्शन पसरलं असेल तर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. हो व्याई काय? आणि सगळेजण रडताय काय तुम्ही? तुमच्या लक्षात नाही आलं? मी मुक्ताच्या समोर तिचा रिपोर्ट सांगितला, कारण मला माहिती आहे माझी सून ही माझी मुलगी आहे ना, ही फार धैर्याची पोरगी आहे. योद्धा आहे ती, योद्धा. लढणारी आहे ती, लढवई आहे ती. घाबरत नाही ती. बघा तिच्या चेहऱ्यावरचं हसू कणभर पण कमी नाही झालं. तुम्ही कसले रडताय? आपण लढायचंय. हे बाळा काळजी करू नकोस. हा रावसाहेब तुझ्या पाठीशी उभा आहे. तू ही लढाई जिंकणार म्हणजे जिंकणार. तू बरी होणार, काळजी करायची नाही. असं हसत झालं. मुक्ताची सोनोग्राफी झालीये. तिच्या ओव्हरी मध्ये सिस्ट आहे असं कळलंय. कशात काय आहे? बाईला 2 अंडाशय असतात. तिच्या अंडाशयाला गाठ आहे. वा मस्त आहे. पण यामध्ये तिच्या जीवाला काही धोका आहे की नाही? अगदी काठावर आहे म्हणून समजा. म्हणजे जर तरचा प्रश्न आहे. अरे वा, म्हणजे ह्या जर का ती मेली मग आर्याला रेणुकाच्या पार्टीमध्ये मुक्ताला मारण्याचा त्रास वाचला. डोक्यात काय वळवळत आहे काय? मी काय म्हणते, आपण जर असं घरात पसरवलं तर काय? की मुक्तासोबत जे काही घडतंय त्याला ती स्वतःच जबाबदार आहे तर? म्हणजे आता छानपैकी हातपाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, मग एकत्र जेवूया आपण. हा ठीक आहे. आम्ही थांबतो बाहेरच्या खोलीत. कुठे? आउट हाऊस मध्ये? हा इथंच थांबतो नेहमी. घरचे सगळे आले ते किती बरं झालं.
खूप बरं वाटत असेल ना तुला आता? आई अण्णा सगळ्यांना भेटून मावा त्रास कमी झाला. पण मला एक सांगा, ते पुढे राहणार? अरे यार, मी ह्याचा विचारच केला नाही. ए मुक्ता, पण काही झालं ना तरी मी त्यांना आउट हाऊस मध्ये राहू देणार नाही. अहो, असं काही नाही, ते तिकडे पण राहू शकते. असं काही नाही म्हणजे कसं मुक्ता? तू थांब, मी आलोच. अहो तुम्ही पण थांब मुक्ता. ते पूर्वी तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा तुम्ही माझे व्याही नव्हतात, मुक्ता माझी सून नव्हती. आता ती माझी सून आहे. सून काय, माझी मुलगी आहे ती, आणि तिचे आई वडील आहात तुम्ही. व्याही आहात, एक नातं निर्माण झालंय. आता कुठेही असं बाहेर राहायचं नाही. कधी याल तेव्हा इथे आमच्या पाहुण्यांच्या खोलीमध्ये राहायचं. काय काय करताय आता? मालक नाही रावसाहेब, हे पाया पडणं बंद. आता हे चला या, तुम्हाला मी तुमची खोली दाखवतो. या रे पोरांनो. ए मुक्ता, यार तुला माहितीये का मी काय पाहिलं? अगं अण्णा दादांच्या पाया पडायला गेले आणि दादांनी डायरेक्ट त्यांना मिठीच मारली. अगं आणि इतकंच नाही तर दादा काय म्हणाले माहितीये का? अहो तुम्ही आमचे व्याही आहात, तुमची जागा ना इथे इथे, त्यामुळे जेव्हा केव्हा भेटाल तो पाया नाही पडायचं, डायरेक्ट गळा भेट घ्यायची. काय सांगता खरंच? अगं हो, खरंच सांगतोय मी. आणि इतकंच नाही, दादा अण्णांना हे पण म्हणाले की आता तुम्ही आउट हाऊस मध्ये राहायचं नाही, तर तुम्ही गेस्ट हाऊस मध्ये राहायचं. अगं मला काही बोलायची गरजच पडली नाही. आय एम सो हॅपी. मी पण लय खुश आहे. काय चाललंय तुझं? मोठे मालक मुक्ताचं केवढं कौतुक करत होते नाही? किती बदललेत मोठे मालक. अरे मी जेवढं प्रेम करत नाही मुक्तावर, तेवढं ते करतायत. आपली पोरगी पण तशीच आहे. मग आपल्याला आज या घरात जो मान मिळतोय तो मुक्तामुळेच मिळतोय. एकदा हे ऑपरेशन नीट झालं म्हणजे झालं. आपलं लेकरू असं जीवन मरणाच्या दारात पान सोपं नाहीये कुसुम. आई बापासाठी एवढी मोठी परीक्षा कुठलीच नसन. मुक्ताला हे जे काय झालंय ना, म्हणजे जे कॅन्सर बिन्सर जे काय झालंय, कोणामुळे झालंय माहितीये का? काय झालंय? काय बोलतीस तू? ह्या सगळ्याला मुक्ताच जबाबदार आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं की मुक्ताच्या पोटात अंडाशयाला गाठ आली आहे, ती मुक्तामुळेच आली आहे? अरे तुला म्हणायचंही तरी काय? त्या मुक्ताने स्वतःच्या हाताने अशी पोटामध्ये गाठ पिळून पिळून तयार केली. अरे बायकांनी संबळ वाजवायचं नाही असा नियम आहे, तरी तिनं तो वाजवला. पण आता तेच पलटून तिच्या अंगावर आलंय. कुसुम काय बोलते तू? मला माहितीये तुम्हाला हे नाही पटणार, पण मी मुक्ताला दोष नाही देते. हे बघ कुसुम, तू लई चुकीचा विचार करतेस. माहित नाही, मी हा विचार डोक्यातून काढायचा प्रयत्न केला पण जातच नाही हो. म्हणजे मला असं वाटतंय मुक्तानं लय मोठं पाप केलंय म्हणून तिला हा शाप भेटलाय. तुम्हाला काय वाटत आहे? कुसुम आत्या आला. युवराज बाळा, बघतास ना मुक्तानी कसं अख्खं घर एकत्र आणण्याची समाजसेवा केली आहे ती. म्हणजे
दादाही वितळला रे त्यात. दादानी आता तिला सून म्हणून मान्यता पण दिली आहे. पण तुझं पण हृदय परिवर्तन झालंय का? म्हणजे तूही तिला पाठिंबा देणार आहेस ना? मी पाठिंबा? आता तुला आठवते तिने मला झापड मारली होती. त्या झापडीचा आवाज अजून सुद्धा माझ्या कानात घुमतोय. काय ना त्या झापड माझ्या गालावर मारली, पण वळ माझ्या इथे काळजावर उठलाय. सहजासहजी नाही विसरणार आहे मी तिला. आता घरात जो काय मान मिळतोय, सन्मान मिळतोय, जे काय प्रेम मिळतंय ते मला माझ्या डोळ्यांनी बघवत नाही. अरे पण युवराज, आता ती जीवन मरणाच्या दारात उभी आहे रे. म्हणजे बघतोस ना घरच्यांना किती रे किती काळजी वाटते तिची. तुला नाही का वाटत तिची काळजी? मला त्या उलट माझ्या मनातल्या मनात मला उकळ्या फुटतायत आनंदाच्या. तुला माहितीये मी अक्षरशः माझ्या खोलीत जाऊन नाचतो तिचा त्रास बघून, पण आनंद कोणाला दाखवताच येत नाहीये. हो का? मग अजून एक काम कर ज्याने तुला खूप म्हणजे खूप आनंद मिळेल. अजून आनंदाच्या उकळ्या फुटून तू नाचायला लागशील. काय? एकदम चुकीचा विचार करतीस तू. हे बघ, आधी हे डोक्यातून काढून टाक तुझ्या. देव कधी कोणाचं वाईट करू शकत नाहीत. आपण देवाला आई बाप मानतो का नाही? मग आई बाप लेकराचं वाईट करू शकतात का? उगा आपलं काहीतरी बोलायचं. हे सगळं बोलण्यापेक्षा देवाला प्रार्थना कर आणि माया मुक्ताला नीट कर म्हणावं. माफ करा, मी लई विचार करते म्हणून काही बाई माझ्या डोक्यात यायला लागलं. पण मला माई मुक्ता बरी व्हायला पाहिजे. दुसरं काही नको, काही नको. दादा, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. जे काय ते पटकन बोल. दादा, मी खात्रीने सांगतो, मुक्तावर जी आता परिस्थिती ओढवलीये ती तिने स्वतःहून ओढवून घेतली. काय म्हणायचंय काय तुला? मुक्ताने संबळ वाजवण्याचं पाप केलंय, ती स्त्री असून. त्यामुळे देवी आईने तिला शाप दिला आणि आपण आपल्याच घरातल्या देवी समोर तिला संबळ वाजवायला दिला. त्यामुळे तो शाप आपल्या घरालाही लागला. याचमुळे चारण कधीही बाप होऊ शकणार नाही. मला तर असं वाटतं की तो शाप आता मलाही लागेल, मलाही कधीच मुलं होणार नाहीत. दादा, मला तर आता वेगळीच भीती वाटते. ही आपली नगरकरांची शेवटची पिढी तरी नाही ना?